नमस्कार. मी महेंद्रकर युद्धवीर शिवराम, सोलापूर महानगरपालिका प्रशाला क्रमांक 2, बाळवेज, सोलापूर. आपण आज पाहणार आहोत 8वी विज्ञान प्रकरण 5, अणूचे अंतरंग. खरं म्हणजे अणूचे अंतरंग न म्हणता जर आपण अविभाज्य कणाचे अंतरंग म्हणलं तर अतिशय उचित ठरेल की ज्याचे तुकडे पडत नाहीत ते अणु हा शब्द आहे. पण पुढे काय झालं माहिती का, त्याचे तुकडे पडलेत म्हणून अणु किंवा अविभाज्य कण न म्हणता विभाज्य कण असा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो. तर फार जुन्या काळापासून म्हणजे कणादृष्टी इसवी सन 5व्या-6व्या शतकाच्या अगोदरपासून पदार्थ काय आहेत हा एक प्रश्न होता. पण त्याने जे तत्वचिंतन केलं होतं की पदार्थ अतिशय सूक्ष्म कणापासून बनले आहेत असं तत्वचिंतन केलं होतं. पण प्रात्यक्षिकाद्वारे हे कोणी सिद्ध केलेलं नव्हतं. साधारण 2500 किंवा 3-4,005 शतक म्हणजे खूप जुन्या काळापासून पदार्थ अतिसूक्ष्म कणापासून बनलेले आहेत असं सिद्ध करण्यात आलं होतं. पण पुढे मात्र काय आहे माहिती आहे का, साधारण 1800 पासून किंवा 1600च्या दरम्यानचा काळ, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी प्रयोगाद्वारे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये पहिला शास्त्रज्ञ आहे अणु सिद्धांत मांडणारा डाल्टन. डाल्टन काय म्हणतो नेमकं की कोणताही पदार्थ खूप छोट्या छोट्या कणापासून बनलेला आहे आणि ते जे कण मिळणार आहेत शेवटचे ते कण नाश करता येतील त्या कणाचा किंवा ते अविभाज्य कण आहेत. आता दुसरा मुद्दा असा मांडत आहे ना, कोणताही एक पदार्थ घेतला, समजा हे शीस आहे, हे लोखंड आहे, हे लोखंड आहे, हे मॅग्नेशियम आहे, हे चांदी आहे, हे कथील आहे, कोळसा आहे. तर कोणत्याही एका पदार्थाचे अविभाज्य कण सगळे सगळे सारखे असतात असं त्याचं म्हणणं होतं. आता ही जी तार आहे म्हणजे मॅग्नेशियमची तार आहे, मॅग्नेशियमच्या तारेमधील सर्वच्या सर्व अणू पूर्णपणे समान आहेत. हे कथील आहे, कथिलाचे सर्वच्या सर्व अविभाज्य कण सारखे आहेत. चांदीची चैन आहे, चांदीचे सर्वच्या सर्व सूक्ष्म कण जे आहेत अविभाज्य कण ते समान आहेत. पण हे दोघांचे वेगळे आहेत. आता अतिशय महत्वाचा मुद्दा डाल्टनने मांडलाय की ही चांदीची चैन आहे, मी 50 ग्राम 100 ग्राम अर्धा किलो किती घेऊ शकतो. म्हणजे वस्तुमानावरून ही चांदी आहे का लोखंड आहे का सोनं आहे ओळखता येत नाही. मी 50 ग्राम एका कागदात बांधून कुठला तर धातू घेतला, नेमका धातू मला कळणार नाही. पण डाल्टन अतिशय महत्वाचा एक मुद्दा मांडलाय. काय मुद्दा मांडलाय की याचा अविभाज्य कणाचं वस्तुमान आणि याच्या अविभाज्य कणाचं वस्तुमान हे एकमेव असतंय. हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. इथून फार मोठी क्रांती झाली आहे कशामध्ये, अणु सिद्धांतामध्ये. सोन्याच्या अणूचं वस्तुमान हे वेगळं आहे, चांदीच्या अणूचं वस्तुमान वेगळं आहे, तांब्याचं अणूचं वस्तुमान वेगळं आहे. जेवढे पदार्थ सापडले होते
त्या प्रत्येक पदार्थाचे अणुवस्तुमान वेगळं आहे असं सिद्ध झालं. यामुळं फायदा काय झाला, जर एखादा पदार्थ सापडला, त्याच्या अणुचं वस्तुमान घेतलं, ते जर वेगळं असेल अगोदरच्या पेक्षा, समजायचं की नवीन मूलद्रव्य सापडला असं सिद्ध झालं. हे झालं डाल्टनचा अणु सिद्धांत. काय म्हणतो डाल्टन? असा एक भरीव गोळा आहे आणि तो गोळा फुटत नाही, तुटत नाही, त्याचा नाश करता येत नाही आणि याला एकमेव वस्तुमान आहे. पण पुढे विद्युतवर प्रयोग सुरू झाले. विद्युतवर प्रयोग सुरू झाल्यानंतर त्या विद्युतमध्ये नेमकं काय आहे हा एक गोंधळाचा प्रश्न निर्माण झाला होता. म्हणून विद्युन्मोच नलिकेतून त्या कणाचा अभ्यास केला गेला. त्यावेळेस जो शास्त्रज्ञ नवीन मुद्दा मांडला, जे थॉम्सन, हा डाल्टनचा अणू आहे, ह्याच्यामध्ये काही नाहीये. पण ज्यावेळेस जे थॉम्सननं मुद्दा मांडला, याच्यामध्ये काहीतरी आहे असं मांडलं. तेव्हा असे बारीक बारीक कण आहेत आणि त्या कणावर वेगळा प्रभार आहे, धन प्रभार आणि ऋण प्रभार, असे दोन प्रभार आहेत असं त्याचं म्हणणं आहे. आणि ते सिद्ध सुद्धा करून दाखवते माणसानं. मग इथं पुस्तकामध्ये समजून देण्यासाठी काय केलं माहिती का, असे कलिंगड आहेत. त्या कलिंगडाच्या आत त्या बिया आहेत. म्हणजे दोघ जण आहेत तिथं. हा गर आहे आणि हा कलिंगड आहे. कलिंगडासारखं अणू आहे असं त्याचं जे थॉम्सन यांचं म्हणणं होतं. म्हणजे अणूमध्ये दोघ जण आहेत, त्याचे प्रभार वेगळे आहेत पण ते समान प्रभाराचे आहेत आणि त्यामुळे एकमेकाचा प्रभार नष्ट होऊन अणू हा प्रभार रहित राहतो. म्हणजे एक संपूर्ण असा एक जेल पदार्थ आहे आणि जेल पदार्थामध्ये या बिया जशा रोवल्या आहेत तसा अतिसूक्ष्म कण, अविभाज्य कण, आता कण विभागला गेला. पहिले एकच होता, आता मात्र बदलून त्याच्यामध्ये दोघ जण आले. पुढे रुदरफोर्ड नावाचा एक शास्त्रज्ञ अल्फा कणाचा मारा केला गेला. अल्फा कणाचा मारा केल्यानंतर काय झालं, सोन्याच्या पातळ पत्र्यावर अल्फा कण मारले गेले. असे अल्फा कण आत गेले. फक्त काही अल्फा कण असे उलट फिरले, असे बाकी सर्वच्या सर्व पुढे गेले. म्हणून त्या शास्त्रज्ञानं असं मत मांडलं अल्फा कणाच्या प्रयोगावरून, हा जो मध्ये भाग आहे हा अणुगर्भ किंवा गाभा आहे, याच्यावर अल्फा कण पडलेले 20,000 कणापैकी एक कण असा उलटा आला. म्हणून रुदरफोर्ड या शास्त्रज्ञानं असं मत मांडलं की अणूचे दोन भाग आहेत. जे थॉम्सननं दोन भाग नाही सांगितले होते, एकाच ठिकाणी दोघ आहेत म्हटले होते. याच्या म्हणण्यानुसार, रुदरफोर्डच्या म्हणण्यानुसार अणूचे दोन भाग आहेत. एक भागामध्ये धन प्रभार आहे आणि दुसरा भाग ऋण प्रभार आहे. असं का? अल्फा कण धन प्रभारित असतात. ते धन प्रभार असं आपटल्यामुळे ते उलटा आले. ते रुदरफोर्डला असा आश्चर्याचा धक्का बसला. हे एक कागद आहे, ह्या कागदावर मी समजा असा चाकू मारला तर चाकू मारल्यानंतर असा पलीकडे येतो. तसं
सोन्याच्या पातळ पत्र्यावर अल्फा कण मारले गेल्यानंतर ते पलीकडे जायला पाहिजे होते, भेदक किरण असतात ते उलटे फिरले. त्या शास्त्राने असं म्हणलंय की चाकू कागदावर पडल्यानंतर उलटा फिरावा असा मला धक्का बसला असं म्हणलंय. म्हणून रुदरफोर्ड शास्त्रज्ञानं असं मत मांडलं की अणुगर्भ आहे आणि त्याच्या भोवती ऋणप्रभारित कण फिरत आहेत. इथे हिरवे कण दिसत असते तुम्हाला, असे फिरत आहे ते. प्रश्न असा झाला की हा अणूचा जो कण ऋणप्रभारित कण आहे तो फिरत 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 असा चालला. फिरत फिरत गेल्यानंतर हा शेवटी हे जे इलेक्ट्रॉन आहेत हे इलेक्ट्रॉन इथे येऊन पडले, केंद्राघात पडले. म्हणून प्रश्न निर्माण झाला की अणूमध्ये धनप्रभार आणि ऋणप्रभार वेगळीकडे आहेत, प्रयोगाने सिद्ध झालं. पण प्रश्न असा पडला की हे यांची फिरून फिरून किती फिरणार ते, शेवटी त्यांची ऊर्जा कमी होत जाणार फिरताना आणि शेवटी त्या अणुगर्भामध्ये हा कण पडणार. म्हणून हा अणूचं प्रारूप जे होतं रुदरफोर्डनं मांडलेलं ते सुद्धा बाद झालं. पुढे जे थॉम्सन, रुदरफोर्ड, डाल्टनचा अणुसिद्धांतानंतर डेन्मार्कचा शास्त्रज्ञ बोर्सचं अणुप्रारूप असं मांडलेलं आहे. म्हणजे ही जी कक्षा आहे, ह्या ज्या कक्षा आहेत या कक्षेमध्ये हा इलेक्ट्रॉन फिरत असतो, या कक्षेमध्ये हा फिरत असतो, या कक्षेत हा फिरत असतो. पण इथं कसं आहे, हे स्थिर कक्षा आहे, हे कक्षातून जाता येत नाही, हे स्थिर कक्षा नाही आहे. हा अणू असा फिरत जातो, अणू नाही, हा इलेक्ट्रॉन फिरत जातो आणि फिरून तो आत जाऊन पडतो. अणू नष्ट होतो, पण अणू तर नष्ट होत नाही. म्हणून हे ह्याच्याऐवजी अणुप्रारूप असं गृहीत धरण्यात आलं. ह्याच्यामध्ये ह्या कक्षा असतात, स्थिर कक्षा असतात. त्या स्थिर कक्षेमध्ये काही ठराविक इलेक्ट्रॉनची मांडणी असते. यातून जर समजा इलेक्ट्रॉन उडी मारून इकडं आला, इतर रस्त्याने उडी मारावं लागेल, तर तो इलेक्ट्रॉन काय करतो, परत ऊर्जा फेकतो आणि आपल्या मूळ जागी जातो. असं त्या निल्स बोर शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे. केंद्रकात धनप्रभा आणि ऋणप्रभारित दोघं जण आहेत आणि कक्षेमध्ये एक ऋणप्रभारित कण हे फिरत आहेत. याला म्हणतात बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप. आता प्रश्न पडला की अणूची सहरचना कशी आहे. डाल्टनच्या म्हणण्यानुसार अणू अविभाज्य होता, त्याला वस्तुमान होतं, तो टणक होता, नाशवंत नव्हता, अनाशवंत होता. पुढे जे थॉम्सननं त्याच्यात दोघं म्हणला, पण ते दोघं एका ठिकाणी आहेत. रुदरफोर्ड काय म्हणतो, दोघं एका ठिकाणी नाही आहेत. धनप्रभारित कण केंद्रात आहेत आणि ऋणप्रभारित कण फिरत आहेत. पण ते फिरणारे कण एक ना एक दिवस केंद्रात जाऊन पडतात, म्हणून ते सुद्धा बाद झालं. शेवटी रुदरफोर्ड नंतर निल्स बोरनं हे मत मांडलं की अशा प्रकारे हे आहे. तर याच्याऐवजी आपण कांदा कापून बघितला तर अतिशय सुंदर निल्स बोरचं मॉडेल तयार होईल. मग अणूची संरचना आहे कशी, काय काय आहे. अणूमध्ये 3 जण आहेत. ते कुठं आहेत, तर इथं 2 प्रकारच्या मण्या दाखवल्या मी, पांढऱ्या आणि लालसर. म्हणजे केंद्रामध्ये 2 जण आहेत. याला म्हणायचं
केंद्र, धनप्रभारित कण आणि प्रभारहित कण एका ठिकाणी असतात असा मुद्दा बोर्स या शास्त्रज्ञाने मांडला. आणि ऋणप्रभारित जे कण असतात ते ठराविक कक्षेमध्ये फिरत असतात असा मुद्दा मांडला. प्रोटॉन हा अणुकेंद्रकात असतो, तो धनप्रभारित असतो आणि त्याच्यातील प्रोटॉनमुळे असलेल्या प्रोटॉनचे निर्देश पी या अक्षरात दर्शवतात. पी असा जर आपण आकृती काढली तर केंद्र काढलं पी आणि एन, एन म्हणजे न्यूट्रॉन. आणि त्यानंतर जो इलेक्ट्रॉन असतो तो इलेक्ट्रॉन इथं फिरत असतो, हा फिरत असतो. पी एनला केंद्रकात आणि बाहेर असलेला भाग इलेक्ट्रॉनचा. न्यूट्रॉन आणि प्रोटॉन इथं का असतात तर पी धनप्रभारित आहे आणि दुसरा पी धनप्रभारित आहे. धनप्रभार एकमेकांना ढकलून येणार, त्यामुळे अणू फुटणार. तो अणू फुटू नये म्हणून त्या दोघांमध्ये भांडण होऊ नये म्हणून इथं प्रभारहित कण दुसरे असतात आणि ते प्रभारहित कण असल्यामुळे एकमेकांना न ढकलता ते एका ठिकाणी स्थिर राहू शकतात. मग याला पुढे डाल्टन यांचं त्यांच्या स्मरणात नाव दिलंय आणि त्याचं वस्तुमान अतिशय कमी आहे. म्हणजे 1 U बरोबर 1.66 10 1.66 गुणिले 10⁻⁷ किलो आहे. हे आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. त्याचा विचार आपण सोडून देतो, वस्तुमान आहे. पण आता न्यूट्रॉनला N आणि आता केंद्रकाबाहेरील भाग आपण बघितला इलेक्ट्रॉनचा, ह्याच्यावर ह्याला म्हणतात कवच. हा ऋणप्रभारित आहे. आणि त्यानंतर शेवटी लिखाणाची पद्धत काय लिहू का, समजा कार्बन आहे, कार्बनचा सोडियमचा कुठल्याही ह्याचा अणू आपल्याला दाखवायचा असेल तर त्याची संज्ञा लिहितात. समजा कार्बनचा अणू दाखवायचा आहे, हे कार्बन, त्याच्यामध्ये असलेले प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची बेरीज अशी 12 दाखवतात. म्हणजे दाखवण्याची पद्धत आहे कार्बन. तर याच्याऐवजी दुसरा एक प्रकार आहे, इथं मूलद्रव्याचं नाव लिहितात आणि वर एक ए आणि एक्स खाली झड. म्हणजे ए म्हणजे अणुवस्तुमान आणि हे झड, हे दाखवण्याची पद्धत आहे. इथं उदाहरण कुठलेही घ्या तुम्ही, ॲल्युमिनियम, सोनं, चांदी, लोखंड असं काही घ्या. त्याच्यानंतर बघूत आपण इलेक्ट्रॉनचे वितरण, म्हणजे इलेक्ट्रॉनची मांडणी असते कशी नेमकी. तर ह्याला जे कवच म्हणलंय त्या कवचामध्ये मांडणी कशी असते बघा. हे 2 गुणिले Nचा वर्ग. N म्हणजे कक्षा, पहिली कक्षा, दुसरी कक्षा असे. तर इथं N बरोबर 1 घेतला आणि गुणिले 2 घेतला तर इथे येईल 2 गुणिले 1 बरोबर 2. म्हणजे पहिल्या कक्षेत हे असतील 2 इलेक्ट्रॉन हे. आता दुसरी कक्षा 2 गुणिले 2चा वर्ग, वर्ग 4 होईल, गुणिले 2 बरोबर 8 येईल. त्याला म्हणतात के कक्षा. त्याच्यानंतर पुढची कक्षा के एल एम एन असे पुढे वाढत जातात. के एल एम एन ओ पी पुढे कंटिन्यू होत जाईल. मग ही तिसरी कक्षा इथं 2 गुणिले
3चा वर्ग बरोबर 2 गुणिले 9 बरोबर इथे 18 आणि इथे 2 गुणिले 4 चा वर्ग 2 गुणिले 16 बरोबर येईल 32. म्हणजे असा प्रश्न विचारतील का तुम्हाला, कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे दाखवण्याची पद्धत आहे KLMN या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, 8 इलेक्ट्रॉन, 18 इलेक्ट्रॉन आणि हे 32 इलेक्ट्रॉन. त्याच्यामधला आता एक मुद्दा तुम्हाला सांगतो मी की अणूची संज्ञा कशी ठरवली जाते. संज्ञा ठरवत असताना इलेक्ट्रॉनची मांडणी करतात. समजा 11 इलेक्ट्रॉन असतील, 11 इलेक्ट्रॉनचे पहिल्या कक्षेत जाणार 2, दुसऱ्यात जाणार 8, आणि 8 आणि 2 10, शेवटी राहिला 1. इथं जागा 18 आहे पण आपल्याकडे एकच आहे म्हणून इथे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे संयोजा, संयोग पावण्याची क्षमता असा त्याचा अर्थ आहे. बघ समजा आपलं सोडियमचा घेतला, आता क्लोरीनचा घेऊ आपण. क्लोरीनच्या मध्ये 17 इलेक्ट्रॉन आहेत. इथं सुद्धा 3च कक्षा येतील, म्हणजे इथं 2 जातील, इथं 8 जातील आणि राहिले 7. हे इथं 7 जातील. 7 इलेक्ट्रॉन असे भरले जातील. तर इथं हे सोडियमचा अणू आहे, पहिल्या कक्षेत 2 आहेत. मॅग्नेशियमचा अणू आहे, पहिल्या कक्षेत 2 आहेत, दुसऱ्या कक्षेत 8 आहेत आणि तिसऱ्या कक्षेत 2 आहेत. मग याचा नंबर 12 आहे. हे मॅग्नेशियम म्हणजे तुम्ही जे फुलभाज्या उडवताय तो प्रकार आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनच्या बाह्यतम कक्षेत असलेले इलेक्ट्रॉन गमावले जातात किंवा घेतले जातात. याच्यापासून आपल्याला तयार करता येते संयोग. समजा जरा हा सोडियम आणि क्लोरीन आहे, संयोग कसा होणार, हा बाह्यतम कक्षेत असला 1 इलेक्ट्रॉन, इथं 1 इलेक्ट्रॉन कमी पडलाय म्हणून ह्याला 1 इलेक्ट्रॉन देणं सोपं असतंय, ह्याला घेणं सोपं असतंय. म्हणून यातला इलेक्ट्रॉन इकडे जातो, मग याच्यावर येतो धन प्रभार Na आणि ह्याच्यावर येतो ऋण प्रभार NaCl. असे 2 प्रकार आपल्याला संयुग तयार करता येतात. धन्यवाद. पुढचा मुद्दा पुढे बोलूया. आता त्याच्या पुढचा एक मुद्दा येतो समस्थानिके. समस्थानिके याचा अर्थ काय बघा. समजा याच्यामध्ये मॅग्नेशियमच्या अणुकेंद्रकात 12 प्रोटॉन आणि 12 न्यूट्रॉन आहेत. पण जर समजा 12 प्रोटॉन आणि 13 न्यूट्रॉन असतील तर त्याचं अणुवस्तुमान बदलणार. म्हणजे न्यूट्रॉनची संख्या वाढत जाते प्रत्येक याच्यामध्ये, त्याचं प्रमाण निश्चित असं नाहीये. म्हणून त्याला म्हणतात समस्थानिके. या इथे तुमच्या पुस्तकात उदाहरण दिले, कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14 असं दिले. म्हणजे कार्बनचं इथं 6 असणार, इथं 6 असणार, इथं 6च असणार. पण इथं 12, 13, 14 असे वेगवेगळे प्रकार कार्बनचे मिळतात. मग ह्याला म्हणतात समस्थानिक. समस्थानिकांची व्याख्या अशी करता येईल तुम्हाला
ते अणुक्रमांक सारखा पण अणुवस्तुमानांक वेगळा, अशा एकाच मूलद्रव्याच्या अणूला काय म्हणतात तर समस्थानिके म्हणतात. या समस्थानिकाचा उपयोग कुठे होतो तर अणुभट्टीमध्ये सहजासहजी याचा उपयोग केला जातो. अणुभट्टीमध्ये जसं आपण चुलीमध्ये आपण लाकडं किंवा गॅस किंवा रॉकेल असे अनेक प्रकार आपण जाळून ऊर्जा मिळवतो आपण. पण इथं युरेनियम नावाचा जो मूलद्रव्य असतो त्याचा अणुक्रमांक 92 आहे. त्याच्यावर जर अल्फा कणाचा किंवा न्यूट्रॉनचा असा मारा केला तर तो केंद्र फुटतो आणि त्यातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते. त्याला म्हणतात युरेनियमचे विखंडन. आणि जर समजा हे प्रत्येक अणू जर विखंडित होत गेला तर होणार काय बघा, एक अणू फुटला त्याच्यातून 3 न्यूट्रॉन निघतात. एक अणू जर फुटला, न्यूट्रॉनचा मारा केला तर हा अणू इथं न्यूट्रॉन मारला आपण, याच्यातून याचे 2 वेगवेगळे मूलद्रव्य आणि याच्यातून क्रिप्टॉन आणि बेरियम असे 2 मूलद्रव्य मिळतात. क्रिप्टॉन आणि बेरियम. आणि पुढे याच्यातून 3 असे न्यूट्रॉन मिळतात. इथं 1 न्यूट्रॉन आहे, इथं 3 मिळतात. मग हे प्रत्येक न्यूट्रॉन दुसऱ्या अणूला फोडत जातो. अतिशय प्रचंड वेगाने फोडत गेल्यामुळे फार मोठा प्रचंड असा स्फोट होतो. हा स्फोट होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये त्या वेग कमी करण्यासाठी ग्राफाइट किंवा जड पाणी वापरतात. ग्राफाइट म्हणजे आपल्या सेलमध्ये जे काडी असते, आपण त्याला कार्बन काडी म्हणतो, पण ती ग्राफाइटची असते. त्या ग्राफाइटच्या काडी वापरल्यानंतर त्यातले न्यूट्रॉन शोषून घेतले जातात, त्यामुळे त्याचा वेग कमी होतो. न्यूट्रॉन शोषून घेऊन त्याची संख्या कमी करण्यासाठी बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम असे वेगवेगळे मूलद्रव्य आपण वापरतात. आणि आता इथं विखंडन प्रक्रियेत निर्माण झालेली प्रचंड ऊर्जा वापरून पाणी तापवतात आणि त्यातून टर्बाईन चालल्यामुळे विद्युत निर्मिती करण्यासाठी हा प्रयोग करतात. मग इथं जड मूलद्रव्य, अणुभट्टी आपण सहजासहजी आपल्याला पाहता येत नाही, चित्रात आपण बघू शकतो. पण अशा भारतामध्ये मुंबईला भाभा अणु संशोधन केंद्रामध्ये कार्यान्वित भट्टी आहे. समजा तुम्ही उद्या मोठे शास्त्रज्ञ झालं तर निश्चित तुम्हाला ते बघता येईल. थोडक्यात अणु अविभाज्य होता, तो विभागला गेला. 4 शास्त्रज्ञांचे मत मांडलेत. हा डाल्टनचा अणू, हा मध्ये काहीतरी आहे, हा थॉम्सनचा अणू, हा कलिंगड दाखवेल मी तर. त्यानंतर दुसरा अणू म्हणजे रुदरफोर्डचा, ते त्यामध्ये आपण जे कुठेही स्वयंपाकघरामध्ये असे वापरतो आपण. आणि हा शेवटचा नील्स बोरचं मॉडेल अणुप्रयोग. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.